इराणकडून तेल अविवमध्ये रॉकेट हल्ला. तेल अविवमधील निवासी इमारतीचं मोठं नुकसान यात झालंय. हल्ल्याचे ड्रोन फुटेज देखील समोर आलेलं आहे. इराणकडून तेल अविवमध्ये रॉकेट हल्ला करण्यात आलेला आहे. तेल अविव ही इस्रायलची राजधानी आहे. काही रहिवाशांना तिथून सुरक्षित स्थळी आधीच इस्रायलने हलवलेलं होतं आणि आता इराणकडून तेल अविवमध्ये रॉकेट हल्ला करण्यात आलेला आहे. दरम्यान हे सर्व युद्ध सुरू असताना दुबईमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? दुबईमध्ये गेलेले महाराष्ट्रातील पर्यटक शिवाजी पंडित आता आपल्यासोबत आहेत. शिवाजी पंडित, पहिल्यांदा तर तुम्ही सुरक्षित आहात अशी आशा. हो सर, मी सुरक्षित आहे. दुबईमध्ये आता काय स्थिती आहे? युद्धाचे काही परिणाम दुबईमध्ये आता जाणवत आहेत? सध्या तर काही अशी परिस्थिती वाटत नाही सर. पण जे ड्रोन हल्ले होतात ते सध्या वरचीवर होत आहेत. खाली जमिनीवर अजून काही नाही. पण सगळ्या देशांकडून एकमेकांवर जे मिसाईल हल्ले केले जात आहेत, अर्थात यात 9 देशांचा समावेश आहे या युद्धामध्ये आणि ज्यातले 6 देश 7 देश हे आखाती आहेत. तर असे काही मिसाईल्स तुम्हाला दुबईतून दिसत आहेत का आकाशातून झेपावताना? सर ड्रोन दिसत आहेत, पण असे काही खाली हल्ला झालेला नाहीये. एखादे पाम जुमर नावाचं ठिकाण आहे, तिथे ड्रोन वरचीवर डिसमिस केला आहे. त्याचा जो मलबा पडलेला आहे त्या मलब्यामुळे खाली आग लागलेली आहे. काल आम्ही काही बातम्यांमधून असं बघितलं होतं की बुर्ज खलिफा या इमारतीच्या आसपास सुद्धा एक मिसाईल पडलेला आहे. यात कितपत तथ्य आणि असा कुठला हल्ला दुबईच्या आसपास झालेला आहे का किंवा दुबईमध्ये झालेला आहे का? तर मी सध्या बुर्ज खलिफा एरियामध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथे कुठेही असा हल्ला झालेला काही दिसत नाहीये. ही बुर्ज खलिफाची इमारत आहे. साईडला मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघून. ठीक आहे. आणि वाहने पण रोडने चालू आहेत. हा बुर्ज खलिफाचा एरिया आहे सर. इथे कुठेही असा हल्ला झालेला दिसत नाहीये मला. ओके ओके. तुमचा परतीचा प्रवास नेमका कधीपर्यंतचा होता आणि आता नेमकं तुम्ही भारतामध्ये कधी परतणार याबद्दल तुम्हाला काही अधिकारिक माहिती देण्यात आलेली आहे? नाही सर, तशी आम्हाला काही माहिती देण्यात आलेली नाहीये. आमचा परतीचा प्रवास 3 तारखेला आहे. पण सीएम साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी. तुमच्यासोबत कोणी महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा भारताचा दूतावास असेल, कोणी संपर्क साधलाय का किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क केलाय का? नाही, आम्हाला एक नंबर देण्यात आलता, पण तो नंबर लागत नाही सर. म्हणजे तुमच्यामध्ये आणि भारतीय सरकार असेल किंवा दूतावास असेल यांच्यात काहीही संवाद झालेला नाहीये, बरोबर? नाही, काहीही संवाद झालेला नाही सर आतापर्यंत. त्यांनी एक नंबर दिलता, तो नंबर लागत नाही सर. ओके. मग तुमची आता राहण्याची व्यवस्था आणि परतीच्या प्रवासाचं नेमकं काय आहे? आमचा परतीचा प्रवास 3 तारखेला आहे सर. फ्लाईट कॅन्सल झाली आहे की सध्या फ्लाईट आहे त्या वेळेतच जाणार आहे याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आलंय? नाही, काही सांगण्यात नाही आलं तसं. आहे त्या वेळेतच जावं, पण इकडल्या एअरलाईन्स सगळ्या बंद आहेत. ठीक आहे. आता तुम्ही झी24 तासवर लाईव्ह दिसत आहात. अनेक प्रेक्षक तुम्हाला बघतायत, महाराष्ट्र बघतोय. सरकारला या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावे आम्हाला दुबईमधून बाहेर काढण्यासाठी. तशी अजून परिस्थिती नाहीये, पण सरकारने प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे. ठीक आहे. तुमच्यासोबत संपर्क साधावा असं आवाहन सुद्धा तुम्ही करत आहात? हो सर, सरकारने आमच्यासोबत संपर्क साधावा की जी24 तासच्या माध्यमातून मी करतोय. ठीक आहे. शिवाजी पंडित, माझा आणखी एक प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणतात की 3 तारखेला तुमचं फ्लाईट आहे, अर्थात ते त्याच वेळेला उड्डाण करेल का याबद्दल काही खात्री अजून तरी देता येत नाही. पण आता तुमची राहण्याची खाण्याची व्यवस्था नेमकी काय आहे, कुठे आहे? सर आहे सी हॉटेलला मी सध्या आहे आणि तिथेच माझी खाण्याची पण सोय आहे सर. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमची सध्या तरी कुठली गैरसोय होत नाहीये, बरोबर? सध्या तरी नाही गैरसोय. एक 3 तारखेच्या पुढे जर झालं तर मग गैरसोय होऊ शकते माझी. म्हणजे परतीच्या प्रवासाबाबत फक्त अनिश्चितता आहे आणि त्यानंतर जर परतीचा प्रवास दिलेल्या मुदतीत झाला नाही तर त्यानंतर तुमची गैरसोय होऊ शकते. हो, होऊ शकते. 100% होऊ शकते माझी गैरसोय. ठीक आहे. स्थानिकांकडून काही तुम्हाला सहकार्य मिळतं? स्थानिक तिथलं प्रशासन आहे, सरकार आहे? स्थानिकाकडून इथे जर स्थानिकांना सांगण्यात येते की असं काही असं हे नाहीये,
म्हणजे जे मीडियावर आलेला आहे, समजा इथे असा हल्ला झाला, तसं झाला, तसा काही हल्ला ते सांगत नाहीत. ठीक आहे. जे ड्रोन आहेत वरच्यावर त्यांनी डिसमिस केलेला आहे आणि त्याचा जो मलबा पडतो तो खाली पडतोय. ठीक आहे. त्यामुळे इथे आग लागलेली आहे 2-4 ठिकाणी. ठीक आहे. शिवाजी पंडित, तुम्ही सध्या दुबईत आहात. तुम्ही स्वतःची काळजी घ्या ही विनंती मी करतो आणि धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधलात आणि सरकारची मदत सुद्धा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल ही अपेक्षा.